देवशयनी एकादशी आषाढ शु 11 दि 25 जुलै 2026 या दिवसापासून चातुर्मासाला आरंभ होतो। भगवान महाविष्णू क्षीरसागरात शेषशय्येवर 4 महिने निद्राधीन होतात म्हणून या दिवसाला देवशयनी एकादशी असेही म्हणतात। या दिवशी सर्व सेवक्यांनी उपवास करावा व भगवान श्री पांडुरंगाच्या दिव्य मंत्राचा एक माळ जप करावा। या दिवसापासून 4 महिने गोपद्म व्रत करावे। आपल्या देवघरासमोर रोज सकाळी रांगोळीने 33 गोपो काढावीत। हे व्रत कार्तिक शुद्ध एकादशी पर्यंत करावे। एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नानादी कार्यक्रम आटोपून आपल्या कुलदैवतांची व श्री विष्णूंची पूजा करावी। विष्णू सहस्त्रनाम, श्रीराम रक्षा, गीतेचा 15वा अध्याय वा गीतेची 18 नावे पठण करावी। उपवास करावा। उपवास म्हणजे मनाने परमेश्वराजवळ निवास करणे। भगवान विष्णूला 1000 किंवा 108 तुळशीपत्रे वाहावीत। पुण्यप्राप्ती बरोबर शरीरातील इंद्रियांनाही विश्रांती मिळावी, हा उपवासाचा मूळ हेतू होय। श्री विष्णूंचा चक्र, गदा, कम्म व पायाजवळ लक्ष्मी असा शेषशय्येवर निजलेला फोटो पूजावा। खालील मंत्र प्रार्थनापूर्वक म्हणून पूजन करावे।